21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे. फक्त एकच दिवस योगा करणार का? बरीच जण त्या दिवशी फार योगा करायला, प्राणायाम करायला किंवा शारीरिक हालचाली करायला उत्साहित असतात. लहान मुलांना शाळेत योगा साहजिक आहे, वर्ग घेतला जातो. बाहेर मोठे मोठे इव्हेंट केले जातात. हास्य क्लब किंवा महाविद्यालय असेल, जिथं जाल तिथं तुम्हाला योगा डे निमित्त कार्यक्रम असतो. आणि जे कधीच स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाहीत, मग ते सरकारमधले असू द्या, प्रशासनामधले असू द्या, सर्वसामान्य माणसं असू द्या किंवा लहान मुलं असू द्या, त्या आंतरराष्ट्रीय योग दिना दिवशी प्रत्येक जण हा स्वतःकडे पाहतो. दररोज का पाहत नाहीत? म्हणजे आरोग्यम धनसंपदा म्हणायचं, आणि आरोग्याचं धन किंवा आरोग्य ही संपत्ती आहे, याच्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या संपत्तीच्या मागे पळायचं. पैसा कमवला पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे, हे सगळं खरंय, पण वर्षभर सुद्धा आपण काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक प्रामाणिक मत आहे. आणि सुप्रभात योगा या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मला एक दिवसासाठी योगा करून किंवा त्या निमित्तानं मी काहीतरी योगा डेच्या निमित्तानं केलंय हे विनाकारण दाखवण्यापेक्षा असा आपण संकल्पच करूया की आपण एक दिवसाच्या ऐवजी 1 वर्षाचं प्लॅनिंग करूया आणि सकाळचा स्वतः निरोगी राहण्यासाठीचा 1 तास देऊया. काय अडचण आहे? तुम्ही घरात तुमच्या टीव्हीला युट्यूब चॅनल म्हणजे आपलं सुप्रभात योगाचं सबस्क्राईब करून कनेक्ट करा किंवा अजून दुसरे कुणाचे करा. तुमचं माझं कनेक्शन जुळत असेल आणि इतरांचे हिंदी भाषेतले किंवा फार असा तुम्हाला काही योगामध्ये क्रांती करायची नाही, स्वतःचं शरीर कसं फिट राहील, लवचिक राहील आणि कसं समाधान वाटेल, कसा घाम आला पाहिजे, कशा पद्धतीने आपण योगा प्रकार केले पाहिजे, प्राथमिक माहिती, प्राथमिक हालचाली, सूर्यनमस्कार, इतर प्राणायाम, 3 स्टेज प्राणायाम, या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपण घेतच असतो. दररोज सकाळी आपण ऑनलाईन असतोच. या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मला तुम्हाला यासाठीच विनंती करायची की कितीही तुमच्या मागे धावपळ असू द्या किंवा कितीही गडबड असू द्या, संध्याकाळी लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं हे जर तुमच्या शरीराला सवय लावली आणि ते जर तुमच्या आयुष्याचं महत्वाचं गमक बनलं तर तुमचा अर्धा ताण भार हा कमी होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर, शरीरावर, मनावर सकारात्मक जो बदल होईल तो वेगळाच. मग आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय योग डे 2026 हा महाराष्ट्राच काय, देश काय, जगभर साजरा केला जातो. योगा संदर्भामध्ये इंडियाची कन्सेप्ट, आपल्या भारताची कन्सेप्ट जगाने कन्सेप्ट स्वीकारली. आपण का स्वीकारायची नाही स्वतःहून? म्हणजे एखादा घरात मॅट आणला किंवा 4 दिवस केलं आणि नंतर दुर्लक्ष केलं, असं करून चालणार आहे का? आपण श्वास घ्यायचं थांबतो का? बरं, श्वास घेणं आणि सोडणं, ब्रीद इन ब्रीद आउट, प्रामाणिकपणे अविरत क्रिया जोपर्यंत हृदय आहे तोपर्यंत, म्हणजे चालू आहे तोपर्यंत चालू राहील. पण अतिरिक्त तुम्हाला तुमची जी श्वसन यंत्रणा आहे त्याला अजून चांगलं बळ द्यायचं असेल, हृदय निरोगी ठेवायचं असेल, फुफ्फुस चांगलं ठेवायचं असेल, श्वसन यंत्रणा चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. काय खातो, कसं खातो, किती खातो, कशा पद्धतीनं खातो, कोणाचं खातो, हे सगळं खाल्ल्यामुळं जे पोटात जातं आणि तिथून अजून काय सुरू होतं, या सगळ्या गोष्टी सुद्धा बारकाईनं समजून घेणं गरजेचं. मग हे तुम्हाला एका दिवसात हा सगळा चमत्कार कळणार आहे का? गुडघ्याचे, कमरेचे, पाठीचे, खांद्याचे, डोक्याचे सगळे व्यायाम एका दिवसात चमत्कार घडणार आहे का? माझा साधा सरळ प्रश्न आहे, अजिबात नाही. त्यासाठी तुम्हाला दररोजचा वेळ द्यावा लागेल आणि तो अल्प पैशात, कमी खर्चात. तुम्ही जर तुमचं आयुष्य वाढत असेल तर बिघडलं कुठं? तर यासाठीचा संकल्प करूया. म्हणून माझं असं एक प्रामाणिक मत आहे. त्या अगोदर
मी पुण्यातून संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सुप्रभात युट्यूब चॅनलवर किंवा फेसबुक पेजवर स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायलाच पाहिजे. पण ऑनलाईन असताना लाईव्ह जे 1 तास 1.25 तासाचे जे योग प्रकाराचे व्हिडिओ आहेत, तुम्ही जर मागच्या या 4-5 दिवसात किंवा आठवड्यातले सगळे व्हिडिओ पाहिले तर वेगळे वेगळे प्रकार, काही प्रकार तसेच सारखे घ्यावे लागतात, परंतु त्याच्यातून तुम्हाला जी ऊर्जा मिळेल, तुमचा जो उत्साह वाढेल, म्हणजे ज्या पद्धतीनं आपण घेतो त्या पद्धतीनं तुम्ही जर तसं फॉलो केलं तर तुमच्यामुळं, समजा घरामध्ये काय 2-4 माणसं असतील, समजा टीव्ही लावला, पुरुष म्हणून तुम्ही सुरुवात केली किंवा स्त्री म्हणून सुरुवात केली, नवऱ्यामुळे बायको सोबत करेल, बायकोमुळे नवरा सोबत करेल, वयस्कर मंडळी असतील ते काहीतरी हालचाली करतील, लहान मुलं जर समजा त्यांनी पाहिलं, त्यांच्या नजरेसमोर आसनाची नावं येतील, त्यांना कळेल असं करायचं असतं. आणि या सगळ्यामुळं तुम्हाला जो फायदा होणार आहे तो ट्रिमेंडस, म्हणजे तुम्ही त्याची कल्पना पण नाही करू शकणार. आणि तुम्हाला झालेला फायदा, मला त्याचा काय फायदा आहे का, पण अवेअरनेस ही जी गोष्ट असते, मी एक योगा शिक्षक आहे, मी जसं ऑनलाईन घेतो तसं ते लोकांना कनेक्ट होण्यासाठी, पाहण्यासाठी ऑनलाईन माझा डेटा खर्च करतो, माझी इन्स्ट्रुमेंट वापरतो, भलं तुमचं करतो. मग तुम्ही आणि आपण भेटणार आहोत का, तर अजिबात नाही. तरी सुद्धा माझा प्रामाणिक प्रयत्न काय आहे की तुम्ही हे सगळं एक्सेप्ट केलं पाहिजे, तुम्ही हे स्वतः केलं. हा देश निरोगी राहिला पाहिजे. मग देशाच्या प्रधानमंत्र्यांना वाटतं, प्रशासनाला वाटतं, आरोग्य विभागाला वाटतं, तुम्हाला स्वतःला वाटतं का? नाही. आपल्याला काय वाटतं, बघू ज्या वेळेस होईल त्यावेळेस आपण करायला सुरुवात करू. नगर परिषद, महानगरपालिका जे जे तुमच्यासाठी तुम्हाला देता येईल ते ते चांगलं करतात. नाहीच काय झालं तर स्वच्छता ठेवण्याचं काम करतात, आपण निरोगी राहण्याचं काम करतो. आणि याच्यातून म्हणजे नागरिक जर सुरक्षित असेल, निरोगी असतील, तुमचाच पैसा गोळ्या औषधांना खर्च होतो, तो बंद झाला तर काय अडचण आहे. मग तुम्ही रोज पाहिलं पाहिजे. बरं, तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा झाला, तुम्ही नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवा. ज्यांना योगाची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ गेले पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर काय उपयोग आहे, आणि मग त्याच्यावर कितीही गप्पा मारा नंतर का, हे उपयोग नाही. प्रत्येकाची एक दैनंदिन दिनचर्या ठरलेली, त्याच्यात आपल्याला बदल करायचा आहे. जसं वागण्यात बदल करायचा आहे, जगण्यात बदल करायचा आहे, शारीरिक बदल करायचा, तसाच खाण्याचा सुद्धा बदल करायचा आणि विचारांचा सुद्धा बदल करायचा. सतत निगेटिव्ह राहण्यापेक्षा कायमस्वरूपी पॉझिटिव्ह राहून जर चांगल्या पद्धतीनं काम केलं, कारण हा पॉझिटिव्हनेस तुमच्यामुळं तुमच्या सोबतच्या, कुटुंबाच्या, कामावरच्या सगळ्या लोकांना इतकी ऊर्जा तुम्ही देऊन जाता की तुमच्यावर सगळे खुश राहतील. आनंदी राहण्यासाठी हवंय काय, तुम्ही ज्यावेळेस लाईव्ह व्हिडिओ पाहाल किंवा जे लाईव्ह झालेले व्हिडिओ पाहाल त्यावेळी, आणि तुम्ही तसं कराल, कारण तुम्ही फक्त करण्याची गरज आहे. सगळं मी सांगतो या माईक मधून तुमच्या पर्यंत आवाज पोहोचवण्याचा आणि तुमच्या हृदयात तो आवाज घुसण्याचा आणि ती आसनं करण्याचा मी सगळा बंदोबस्त करत असतो. मी सगळ्या गोष्टी करून घेतो, तुम्ही फक्त करणं अपेक्षित आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन 2026च्या निमित्तानं असा काहीतरी संकल्प करू. 1 दिवसाचा योगा करून चालणार नाही, तर ते वर्षभर आपल्याला करावं लागेल. यासाठीचा एक वेगळा कोंबो पॅक तुम्हाला घर बसल्या किंवा पुण्यात असाल किंवा माझ्या आसपास असाल तर तुम्ही थेट कनेक्ट होऊ शकता. तुमची एक कमेंट महत्वाची आहे, त्याला रिप्लाय दिला जाईल किंवा तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. जर तुमची ऑनलाईन योगा करण्याची इच्छा असेल तर नाममात्र पैसे असतात, ते तुम्ही हे केल्यावर अख्ख्या तुम्ही कुटुंबात ते जर केलं तर त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला होणार आहे. जे जे माध्यम तुम्हाला वापरता येईल ते वापरा, पण स्वतःची काळजी घेऊन 100% निरोगी राहायचंय. एकदा नाही, वर्षभर नाही, आयुष्यभर आपल्याला गोळ्या औषधापासून किंवा कुठल्याही त्रासापासून
लांब राहायचंय, मुक्त व्हायचंय आणि आनंदी राहायचंय. काय अडचण? पटलं तर हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. सुप्रभात योगा हे आपलं हक्काचं युट्यूब चॅनल किंवा फेसबुक पेज फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. जोडले जा. धन्यवाद. मी संतोष शिंदे. आपल्यासाठी तुम्ही कधीही कमेंट करा, त्याच्यावर रिप्लाय द्यायला तुमच्याशी बांधील आहे. धन्यवाद. करे योग, रहे निरोग.